Good afternoon, sir. Thank you, sir. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला कोणकोणते खेळ खेळता येतात? कोण बरं सांगतात? सांगा. खो खो, कबड्डी, आणखी कोण सांगतात? क्रिकेट, बास्केटबॉल, फुटबॉल. लगोरी, विटीदांडू. तर विद्यार्थ्यांना तुम्हाला खेळाचे प्रकार माहिती आहेत का? म्हणजे मैदानी खेळामध्ये कोणकोणते खेळ जातात? कुस्ती, कबड्डी, क्रिकेट, खो खो. आणि बैठकी खेळ म्हणजे जो आपण बसूनच खेळतो ते खेळ बघा माहिती आहेत का? लुडो, कॅरम. बरोबर. तर विद्यार्थ्यांना तुम्हाला एक चित्र दाखवतो मी, त्याच्यामध्ये खेळ तुम्ही कोणकोणते आहेत ते तुम्ही सांगा. हा कोणता खेळ आहे? कोण सांगेल का? उठून सांगायचं. आणि हा कबड्डी. हा कोणी सांगेल का? आणि हा लंगडी. बरोबर. आणि हा मुलींचा खेळ असतो. कोण सांगेल का? कोणता? आणि हा लगोरी. वेगळं. तर विद्यार्थ्यांनो, जर आपल्याला लंगडी खेळ खेळायचा असेल तर आपण एक रिंग पाडायचं. म्हणजे समजा ग्राउंडवरती गेलो तर आपल्याला एक असं रिंग पाडून त्या रिंगामध्ये पहिले 2 संघ राहतात. म्हणजे बाकी इकडे 3-4 अकरा असे राहतात. आणि त्या रिंगमध्ये रिंग पाडायचं आणि त्याच्यामध्ये एक संघाला त्याच्यामध्ये पळायला लावतात आणि दुसरा संघ जो राहतो ते एका पायाने त्या रिंगामध्ये जे मध्ये राहतात त्यांना स्पर्श करायचे. त्याला स्पर्श केल्यावर तो बाद होतो. ज्याला आपण स्पर्श करतो तो बाद होतो. आणि जर ज्याने स्पर्श केला त्याला एक गुण भेटतो. आणि त्याने जर पाय खाली ठेवला तर तो बाद होतो. असं हा लंगडी खेळ. आणि दुसरा म्हणजे विटूदांडू खेळ असा आहे की आपल्याकडे एक एवढा छोटासा लाकडाचा तुकडा राहतो. म्हणजे एक काठीचा तुकडा राहतो आणि एक एवढी काठी राहते. ते असं का
पुढे 3-4 जण राहता आणि तो एक जो राहतो खेळ जो टाकणारा ते एक आपण खड्डा खणतो, एवढा खड्डा खणतो, त्या खड्ड्यामध्ये ती एवढी ती काठी म्हणजे बिटू मानतात ती ठेवायची आणि उचलायचं म्हणजे त्याला आणायचं आणि त्यांच्याकडे ते मारायचं ते काठीने तो कॅच जर घेतला त्यांनी तर तो बाद होतो, म्हणजे बाद म्हणजे त्याला खेळायला चान्स भेटत नाही, म्हणजे त्याच्यातून परत एक जण येतो आणि तसा करतो. त्याचा जर खाली पडला म्हणजे त्याने जर कॅच घेतला नाही तर तो मग परत तिथून त्यांनी ते इथे आपण खड्डा मारतो तिथे ते काठी ठेवतात आणि तिथून ते मारतात काठीला. तर त्याने काठीला जर मारलं नाही तर मग तिथून आपण ते काठीने त्याला स्पर्श करायचं, त्याने हाणायचं काठीने काय उडवायचं किती वेळा काय मग किती अंतर जातं मग तिथून ते किती सांगायचे 10 सांगता 20 सांगता असं ते काठीने मोजायचे. जास्त मारल्यावर आपण त्या बिटूने मोजतो, 3-4 मारल्यावर असं ते राहतं. आणि कबड्डी खेळ असा आहे का दोन्ही बाजूला 2 संघ राहतात, दोन्ही बाजूने संघ आणि 7-7 गडी राहतात. रेडर जातो कबड्डी करत जातो आणि जर त्याला पकडलं तर त्या जे पकडतात त्यांना ते गुण भेटतात आणि गुण भेटतात आणि तिकडनं परत तिकडे येतो दुसरा रेडर येतो दुसऱ्या संघाचा. त्या संघाचा आल्यावर त्याला पण त्यांनी जर पकडलं नाही त्यांनी समजा ती एक ब्लॅक पट्टी राहते त्या पट्टीला क्रॉस केला हा डावा पाय समजा त्याने ही ब्लॅक पट्टी त्याने हा पाय वरती केला तर त्याला एक तो बोनस भेटतो आणि परत त्यांच्याकडे काही काउंट केला म्हणजे स्पर्श केला तर तो बोनस आणि तो पॉईंट असे त्याला 2 गुण भेटतात. तर विद्यार्थ्यांना अशा प्रकारे आपण खेळ आणि खेळाचे इतिहास आणि खेळाचे प्रकार आपण बघितले. वेळ 7:35. परिणामकारक सुरुवात होते आणि उदाहरणांचा चांगला वापर केला तुम्ही. शैक्षणिक साधनांचा पण वापर चांगला केला आणि स्पष्टीकरणात स्पष्टता होती आणि स्पष्टीकरणात दुव्यांचा वापर केला आणि मुद्देसूद स्पष्टीकरण चांगलं त्यांनी दिलं. सुधारणा विद्यार्थ्यांचा कृतीयुक्त सहभागिता समजा त्यांनी जे खेळाचे प्रकार सांगितले किंवा खेळ सांगितले कसा खेळायचा पाच बनवतो तर थोडक्यात आपण फुटबॉल किंवा व्हॉलीबॉल असतो विटी दांडू सोडायचं त्याच्यातून क्लिअर दाखवतात. अच्छा तू ती सगळी होती त्यांना आणि काय काय तुला नसली पाहिजे त्यांच्या शिकवण्यामध्ये. खेळाचे जे 2 प्रकार होते बैठे खेळ आणि मैदानी खेळ दोन्ही स्पष्ट करून सांगितले एकत्र केले अलग अलग सांगायला पाहिजे ते एकत्र सांगितले अलग अलग सांगायला होतं म्हणजे एकत्र सांगायचं कारण बैठकी खेळ ते अलग सांगायला पाहिजे आणि मैदानी खेळ ते अलग सांगायला पाहिजे म्हणजे एकत्र उदाहरण घ्यायला नको पाहिजे अलग. अच्छा ते पुढचे सुधारणा होते.